राज्याच्या राजकारणातील आताची महत्त्वाची बातमी एकनाथ शिंदे यांच्या गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता. एक खासदार कमी होण्याची शक्यता. उद्धव ठाकरेंचे शिलेदार अमोल भैया कीर्तीकर हे पुन्हा एकदा खासदारकी जिंकणार. नेमकं झालंय काय ते सविस्तर बघूया. आताची महत्त्वाची आणि ताजी बातमी. रवींद्र वायकर यांना हायकोर्टाचं समन्स. 2 तारखेला हजर राहण्याची सूचना. अमोल कीर्तीकर यांनी केलेल्या आरोपानुसार त्यांनी हायकोर्टात एक याचिका दाखल केली होती. त्यामध्ये वायकरांनी हा जो विजय मिळवला आहे तो चुकीच्या पद्धतीने आणि हेराफेरी करून मिळवला आहे असा आरोप केला होता. त्यावर हायकोर्टाने आज हे प्रकरण गंभीररित्या घेऊन वायकरांना नोटीस पाठवली आहे व जे काही प्रकरण CCTV याबाबत सुद्धा त्यांनी माहिती मागवलेली आहे. त्यामुळे वायकरांची खासदारकी लवकरच जाण्याची शक्यता आहे. मुंबई उत्तर पश्चिम ही निवडणूक जेव्हा लोकसभेची झाली होती तेव्हा राज्यात आणि देशात हे प्रकरण गाजलं होतं. अगोदर कीर्तीकरांना विजयी घोषित केल्यानंतर काही वेळाने पुन्हा वायकरांना विजयी घोषित केल्याने एकच संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे आता अमोल कीर्तीकर हे खासदारकी परत जिंकतील व वायकरांना घरी बसावं लागेल असं दिसतं. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? वायकरांना घरी बसून अमोल कीर्तीकर हे खासदार झाले पाहिजेत का? आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. धन्यवाद.